कोस्टल रोडवरची ही दोन दृश्य, एकीकडे बोगद्यामध्ये गाडीनं पेट घेतला, अचानक गाडीनं पेट घेतल्यामुळे मागून येणारी सगळी वाहतूक थांबावी लागलेली. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून. विशाल, काय अपडेट्स मिळत आहेत? किती वेळात ही आग लागलेली गाडी इथून हटवली जाईल आणि वाहतूक पुन्हा सुरू होईल? सध्याची परिस्थिती पाहिली तर कोस्टल रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नरीमन पॉईंटच्या दिशेला जाणारा जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये एका गाडीला जी आहे ती आग लागलेली आहे. आग भयंकर आहे, संपूर्ण गाडी जी आहे ती जळून खाक झालेली आहे. दरम्यान पुढे कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना घडू नये त्यामुळे ट्रॅफिक वाहतूक विभागाने बोगद्याच्या अगदी सुरुवातीच्या ठिकाणीच वाहतूक जी आहे ती थांबवलेली आहे. त्याचबरोबर मोठा धूर जो आहे तो बोगद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो संपूर्ण धूर जो आहे तो एक्झॉस्ट करण्याचं, बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते. मात्र सध्या परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकची समस्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नरीमन पॉईंटच्या दिशेला जाणारा जो बोगदा आहे त्या बोगद्यात एका गाडीने जो आहे तो पेट घेतल्याचं आपल्याला दिसून येते. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी जी आहे ती सध्या झाल्याची कोणतीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. मात्र सध्या आगीवरती किती वाजता ही दुर्घटना घडली, गाडीला किती वाजता आग लागली, याचे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत? ही जी आग आहे ती दुपारी 12च्या सुमारास लागल्याचे जे आहे ते समोर आलेलं आहे आणि सध्या ह्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. त्या ठिकाणी अग्निशमन दल जे आहे ते पोहोचलेलं आहे, त्याचबरोबर वाहतूक विभाग जो आहे तो पोहोचलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण ट्रॅफिक जे आहे, वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे. कोस्टल रोडमधून कोणत्याही स्वरूपाची वाहतूक जी आहे ते सध्या सुरू नाही. मात्र सध्या परिस्थितीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं कोस्टल रोड मधली दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे, याबाबतची काही माहिती मिळते? त्या नरीमन पॉईंटच्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती सध्या थांबवण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते. त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने जी येणारी सबर्बच्या दिशेने, उपनगराच्या दिशेने जी वाहतूक होते किंवा बँड्राच्या दिशेने जी वाहतूक होते ती सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र नरीमन पॉईंटच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती थांबवल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते. मात्र ज्या सध्या गाड्या आहेत त्या गाड्या त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहे आणि संपूर्ण धूर जो आहे तो बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतंही कारण जे आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. विशाल, कोस्टल रोडवर अशा पद्धतीची गाडीला आग लागण्याची घटना कोस्टल रोड सुरू झाल्यापासून कदाचित पहिल्यांदाच घडली असावी. नक्कीच या अगोदर देखील कोस्टल रोडमध्ये काही अपघात घडल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या समोर आलेल्या, त्या पद्धतीचे दृश्य देखील समोर आलेले. मात्र गाडीला एका पेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सध्या तिथली परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून आपल्याला प्राप्त होते. मात्र सध्याची ही दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय. एक गाडी जी आहे चारचाकी, तिला आग लागलेली आहे. सध्या कोस्टल रोडमध्ये धुराचे लोड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. काळा कुट्टासा धूर जो आहे तो समोर आपल्याला झाल्याचा आपल्याला दिसून येतोय. मात्र कोस्टल रोडच्या आतमध्ये जे फॅन्स लागलेले आहेत त्या फॅन्सच्या माध्यमातून तो संपूर्ण धूर जो आहे तो बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अगदी बरोबर. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा विशाली माहिती देऊयात. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गाडीनं पेट घेतलाय. साधारण दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. सुदैवानं यात कुठली जीवितहानी झाल्याची माहिती नाही आहे. मात्र या गाडीनं पेट घेतल्यामुळे वाहतुकीत मोठा खोळंबा निर्माण झालेला आहे.